नमस्कार मंडळी सर्वांना, श्री स्वामी समर्थ। तर आपण आज बघणार आहोत की आपल्या हिंदू धर्मानुसार आपल्या घराच्या बाहेर कोहळा बांधत असतात। मग तो नेमका का बांधतात, कशासाठी बांधतात, कधी बांधतात, तर या संदर्भामध्ये आपण संपूर्ण माहिती बघणार आहोत। तो तुम्ही व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा। तर कसं आहे ना, आपल्या हिंदू धर्मामध्ये पूर्वीपासून घराच्या बाहेर कोहळा बांधण्याची पद्धत आहे। मग आता नेमका कोहळा कशासाठी बांधतात, तर आपल्या घराला कोणाची वाईट नजर लागू नये, तसेच नजर दोषापासून आपल्या घराचं संरक्षण व्हावं, आपल्या घरातील माणसाचं आरोग्य चांगलं राहावं, दुष्ट शक्तीपासून आपल्या घराचं रक्षण व्हावं, म्हणून घराच्या समोर कोहळा बांधत असतात। तर मग आता कोहळा बांधायचा आहे आपल्याला। मग आता कधी बांधत असतात, तर कोहळा हा अमावस्याला बांधत असतात। अमावस्याला जेव्हा सूर्यास्त असतो ना, तेव्हा आपल्या घराच्या मुख्य दरवाजाच्या बाहेर समजा कोहळा बांधत असतात। मग आपण काय करायचं आहे, त्या दिवशी आपण कोहळा आणायचा आहे। तर जेव्हा आपल्याला कोहळा आणायचा आहे ना, तेव्हा समजा तुम्ही आदल्या दिवशी सुद्धा आणून ठेवू शकता किंवा त्या दिवशी सुद्धा घेऊ शकता। आणि मग आपण कोहळा आणल्याच्या नंतर आपण काय करायचं आहे, तो कोहळा स्वच्छ धुवून घ्यायचा आहे। आणि कोहळा बांधण्यासाठी आपल्याला लाल कपडा सुद्धा लागणार आहे। नंतर तो कोहळा आपल्याला आपल्या देवघराच्या समोर ठेवायचा आहे। त्याच्यावर आपल्याला ओम काढायचा आहे आणि एक स्वस्तिक काढायचा आहे। तर आपल्याला दोन्ही बाजूनं तसंच काढून घ्यायचं आहे। दोन्ही साईडला ओम काढायचा आणि स्वस्तिक काढायचं आणि एक काजळाची रेष ओढायची आहे। नंतर मग आपण देवघराच्या समोर ठेवल्या हळदी कुंकू गंध अक्षदा फूल वाहून समजा त्या कोहळ्याची आपण पूजा करून घ्यायची आहे। आणि देवाला आपल्या प्रार्थना करायची आहे की आमच्या घरातील माणसांचं आरोग्य चांगलं राहो, आमच्या घरात कोणाची दुष्ट शक्तीपासून आमच्या घराचं संरक्षण हो, नजर दोषापासून आमच्या घराचं संरक्षण हो, कोणाची वाईट नजर आमच्या घरावर पडू नये, म्हणून आम्ही कोहळा बांधत आहोत, तुम्ही संरक्षण करा, असं म्हणून आपल्याला तो कोहळा समजा बांधायचा आहे। तर मग आता आपल्याला काही मंत्र सुद्धा म्हणायचे आहेत। मग आता नेमके ते कोणते कोणते मंत्र आहेत, तर आपल्याला काय करायचं आहे, श्री स्वामी समर्थ महाराजांचा एक माळ जप करायचा आहे, शाबरी मंत्राचा एक माळ जप करायचा आहे, दत्त महाराजाच्या बीज मंत्राचा एक माळ जप करायचा आहे। तुम्हाला काल भैरवाष्टकम 11 वेळा घ्यायचा आहे, वल्गा सुक्तम 11 वेळा घ्यायचा आहे आणि नवनाथाचा मंत्र तुम्हाला 11 वेळा घ्यायचा आहे। तर अशी तुम्हाला त्या कोहळ्यावर सेवा करून घ्यायची आहे। आणि नंतर तो कोहळा तुम्हाला लाल कपड्यामध्ये बांधायचा आहे आणि लाल कपड्याच्या बांधल्याच्या नंतर तुम्हाला तो तुमच्या मुख्य दरवाजाच्या बाहेर बांधायचा आहे। तर मग हा तुम्हाला समजा आता काय करायचं आहे, अमावस्येच्या दिवशी हा कोहळा बांधायचा आहे। मग आता कधी कधी काय होतं, कोहळा आपला खराब होत असतो। तर मग जेव्हा आपला कोहळा समजा त्या कोहळ्यावर कोणाची जर वाईट नजर पडली समजा वाईट शक्तीपासून आपल्या घराचं जर संरक्षण झालं, तर तो कोहळा खराब होत असतो। तर मग जेव्हा तो कोहळा खराब होतो ना, तेव्हा तो आपल्याला निर्माल्यामध्ये टाकायचा आहे आणि त्या जागी पुन्हा अशीच पूजा करून दुसरा कोहळा बांधायचा असतो। तर तुम्ही समजा शनिवारी सुद्धा कोहळा बदलू शकता किंवा अमावस्याला कोहळा बदलू शकता। तर एवढी सोपी पद्धत आहे, जास्त काही अवघड नाही। आणि आपल्या चॅनलवर असेच धार्मिक परंपरेबद्दल किंवा देवघराबद्दल असे माहितीपूर्ण व्हिडिओ असतात। तर तुम्हाला अशा माहितीपूर्ण जर व्हिडिओ जर आवडत असतील तर तुम्ही आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, समजा लाईक शेअर करा आणि कमेंटमध्ये लिहा श्री स्वामी समर्थ।